भारताच्या नकाशामध्ये रत्नागिरी शहराची ओळख एक आदर्श शहर म्हणून आहे. जगभरात रत्नागिरीचा नावलौकिक आदर्श शहर म्हणून आहे. आता हे शहर विस्तारत चालले आहे. शहराचा चेहरामोहरा बदलतोय. अशावेळी इथली संस्कृती, परंपरा आदर्श राखण्याची जबाबदारी प्रामुख्याने पोलीस यंत्रणेवर आहे. ज्या पद्धतीने दुसऱ्यांदा व्यवसाय उघडकीस आला, ही बाब अतिशय गंभीर असून रत्नागिरीला बदनाम करणाऱ्या महिलेला पोलिसांनी त्वरित हद्दपार करण्याची कारवाई केली पाहिजे. बाहेरून येऊन रत्नागिरीत अवैध धंदा करणाऱ्यांना हक्कालपट्टी केल्याशिवाय पर्याय नाही, असा सूर शहरातील सुज्ञ नागरिकांमधून निघत आहे. आमचे प्रतिनिधी किशोर मोरे यांनी याबाबतचा सादर केलेला हा रिपोर्ट. रत्नागिरी शहर जिल्ह्याचं ठिकाण, शहराचं विस्तारीकरण होतं आहे. पूर्वी शहर साधारणपणे 40% मर्यादित होतं. कालांतराने ते आता कुवारबाव, खेडशी, गायळवाडी करून अगदी खेडशीपर्यंत गेलं. या साईडला विचार केला तर पूर्वी भाट्याचा ब्रिज नव्हता. त्या भाट्याच्या अलीकडेपर्यंत शहराची मर्यादा होती. मग तो ब्रिज झाला. ब्रिजनंतर मग ते हळूहळू कसो, फणसो, वांगणी, भाटे, अगदी पावसपर्यंत, तिकडे मिऱ्यावरती, असं सगळं एकंदरीत रत्नागिरी शहराचं विस्तारीकरण होत गेलं. त्याबरोबर अनेक उद्योगधंदे आले, अनेक नवीन योजना आल्या, वर्दळ वाढली आणि अनेक शासकीय अनेक चांगल्या प्रकारच्या इमारती उभ्या राहिल्या, व्यापारीकरण वाढलं आणि शहराचा जवळपास विस्तारीकरण होताना चेहरामोहरा बदलत गेला. हे सगळं घडत असताना मात्र चांगल्या गोष्टी घडत असताना काही अप्रवृत्तीसुद्धा शहर परिसरात यायला लागल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं असाल की MIDCमध्ये एका नेपाळी महिलेला तिने पीडित मुलींना आणून व्यवसाय करायला भाग पाडलं होतं आणि त्यामध्ये तिला अटकही झाली होती. त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये खेडशी परिसरातल्या एका लॉजवरती तो तसाच प्रकार घडला होता. आता पुन्हा एक 2-3 दिवसापूर्वी पालीतल्या एका लॉजवर, श्रद्धा सबुरी या लॉजवरती परत त्याच महिलेला, त्या नेपाळी महिलेलाच एका पालघरमधल्या आलेल्या एका मुलीला व्यवसाय करण्यास भाग पाडलं म्हणून तिच्यावरती गुन्हा दाखल झाला. आता MIDCमध्ये झालेला प्रकार हा किमान 5-6 महिन्यापूर्वीचा असेल. नेपाळी महिला तीच, पुन्हा श्रद्धा सबुरी लॉजवरती मिळालेली महिला पण तीच. मग एकंदरीतच या गेल्या 5-6 महिन्यामध्ये मुलींना व्यवसाय करायला भाग पाडले प्रकरणी त्या महिलेवरती दुसरा गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीप्रमाणे, पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधित महिलेने जी लॉजवरती पाली येथील पकडली गेली, ती मुलगी पालघरमधली होती. आदल्या दिवशी ती रत्नागिरीत आली होती आणि दुसऱ्या दिवशी ग्राहक पाहून तिने त्या मुलीला व्यवसाय करत भाग पाडलं. 2,000 रुपये ग्राहकाकडनं घ्यायचे, त्यातले काही पैसे त्या संबंधित मुलीला द्यायचे. हे कुठंतरी ह्या नेपाळी महिलेभोवती कुठंतरी असल्या ह्या व्यवसायाचं रॅकेट कुठंतरी फिरतंय. कारण पोलिसांकडनं मिळाल्या माहितीप्रमाणे तिच्या मोबाईलमध्ये काही मुलींची नावं, फोन नंबर, काही ग्राहकांची नंबर असे काही आढळल्याची शक्यता पोलिसांकडे वर्तवण्यात येते. आता पोलीस कस्टडी संपली, न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे, पण तपास चालू आहे. लॉजवरती कधी आली होती, केव्हा आली होती आणि कशा करता आली होती आणि तिने नेमकं काय केलं, हे सगळ्या गोष्टी उघड झाल्या. पण याच्यामागे आणखीन काही कोणाचा हात आहे का, की ह्यामध्ये आणखीन कोणाचे काही हितसंबंध गुंतलेत का? रत्नागिरी शहर हे सुसंस्कृत शहर आहे. इकडे अशा गोष्टींना थारा देत नाही याची रत्नागिरीकरांची हैसियत आहे. पण दुर्दैवाने मात्र हे प्रकार आता घडायला लागलेत रत्नागिरी शहर आणि परिसरात. त्यामुळे एकंदरीतच सारा विचार केला तर या महिलेची राहण्याची ठिकाणं सुद्धा बदललेत. पूर्वी ते MIDCमध्ये ज्या घरात राहत होती त्या घराच्या परिसरात तिने असं हे उपद्व्याप केला. आता ती मच्छी मार्केटला राहायला आले, तिथे सुद्धा ती राहते आणि आता इकडे तिने पालीमध्ये असा प्रकार केला. मग पोलीस यंत्रणेने या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण रत्नागिरी शहराची एक नावलौकिक आहे, त्यामुळे तो टिकावा यासाठी पोलिसांनी या महिलेची कसून चौकशी करणं गरजेचं आहे आणि कायमचा निपटारा करणं सुद्धा गरजेचं आहे. नपेक्षा ही छबी रत्नागिरीकरांना किंवा रत्नागिरी शहराला नेहमीच बदनाम करणार आहे. त्यामुळे ह्या छबीचा वेळीच बंदोबस्त करावा अशी पोलिसांकडून मागणी केली जाते. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
टाइम्स डिजिटल